संशय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोशी अकार चरण युगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक पटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा रमिले आदि बीज. आपण 9व्या प्रकरणात काल प्रवेश केला आणि बाबांनी आपणाला गोंदवले इथे महाराजांचं सर्व साधकांशी कसं नातं होतं आणि सर्वांशी महाराज समानतेने वागत आणि महाराजांची वागणूक प्रत्येकाशी सर्व समानतेने आणि महाराजांचं प्रत्येकाशी बोलणं सुद्धा अत्यंत प्रेमाने आपलेपणाने असत. अगदी पिशाचाशी सुद्धा महाराज प्रेमाने बोलत असं बाबांनी लिहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांच्या समोर जो साधक यायचा त्या साधकाचा पिंड कसा आहे, त्याची मनोभूमिका काय आहे, ह्याचं सर्व आकलन महाराजांना होत असे आणि त्यानुसार प्रत्येक साधकाला महाराज जे मार्गदर्शन करायचे, जी साधना द्यायचे ते वेगवेगळं असायचं. कारण त्याला जे त्याच्यासाठी काय हितकर आहे आणि त्याची जी मनोभूमिका आहे त्यानुसार महाराज त्याला साधन द्यायचे. कोणाला अगदी दिवसातून एकदाच निसताना राम म्हणायला सांगतील काय, तर कोणाला दिवसातून 3 वेळा राम म्हणायला सांगतील, कोणाला 3.5 कोटीचा जपाचं अनुष्ठान देतील, तर कोणाला अगदी 12 वर्षची तपस्या करण्यास एकांतात पाठवून देत असत. तर असं प्रत्येक साधकाच्या क्षमतेनुसार महाराजांनी त्याच्या उद्धारासाठी काय आवश्यक आहे त्यानुसार प्रत्येक साधकाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आहे की महाराजांनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या प्रमाणात साधन जरी दिलं असेल तरी महाराजांनी प्रत्येकाचा अंतकाळ सुद्धा गाठलेला आहे. प्रत्येक साधकाचा अगदी जो दिवसातून एकदा ज्या साधकाला राम म्हणायला सांगितलेला आहे त्या साधकाचा सुद्धा महाराजांनी अंतकाळ नामातच संपन्न केलेला आहे आणि अंतकाळी त्या साधकाची साथ महाराजांनी दिलेली आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे की जी अगदी समान आहे आणि अर्थात त्या साधकाची निष्ठा श्रद्धा तितकी खोल असेल, त्यामुळेच महाराजांनी सुद्धा तो कृपावर्षाव त्या साधकावरती केलेला आहे. तर अशा रीतीने साधकांशी असलेलं नातं सांगितलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जसं महाराज नामाची महती, नामाचा बाजार महाराजांनी गोंदवले इथे मांडला होता, त्याचप्रकारे जसं रामाच्या राज्यात कोणतीही प्रजा उपाशी नव्हती, त्याचप्रकारे गोंदवले इथं येणारा प्रत्येक साधक, प्रत्येक व्यक्ती हा पोटभर प्रसाद घेऊनच तृप्त होत असे. अन्नदानाला महाराजांनी नामानंतर विशेष महत्त्व दिलेलं आहे, कारण अन्नाने बुद्धी निर्माण होते आणि शुद्ध
अंतःकरणाने भगवंताच्या आठवणीमध्ये अन्न बनवलं आणि जर त्याच भगवंताच्या आठवणीमध्ये अन्न जर वाढलं तर ते अन्न प्रसाद रूप होतं आणि ते अन्न चित्त शुद्ध करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे महाराज अन्नदानाला दानासाठी विशेष आग्रह महाराजांचा होता आणि अखंड गोंदवले इथं अन्नदान चालू आहे. त्यानंतर आपण पाहिलं की इतकं सारं महाराजांकडून सेवा कार्य घडत होतं. गोरगरिबांना सर्वांनाच महाराज अगदी आर्थिकदृष्ट्या सुद्धा मदत करत होते. अनेक कुटुंब महाराजांच्या मदतीवरती आधारित होती. असं जरी असलं तरीसुद्धा महाराजांनी कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत किंवा महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त श्री ब्रह्मानंदांनी सर्व साधकांकडून पैसे गोळा करून श्रीखंडाचं प्रसाद करायचा हे ठरवलं. ही गोष्ट महाराजांच्या कानी जेव्हा पडली तेव्हा महाराजांना ते पटलं नाही आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की जे काही कार्य करायचं आहे, जे काही कोणतंही कार्य अगदी लहान छोट्या कामापासून ते मोठ्या कामापर्यंत ते करण्यासाठी एका भगवंताची, एका रामरायाची मदत ही पुरेशी आहे. त्यासाठी इतरांपुढे हात पसरण्याची आवश्यकता नाही आहे आणि इतरांपुढे हात पसरल्यानंतर आपल्या साधनेला, आपल्या श्रद्धेला कमीपणा येतो. हे महाराजांनी श्री ब्रह्मानंदांना सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इतकं सर्व काही तिथं दान होत असून सुद्धा ते दान केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपाशीर्वादामुळेच होत आहे, रामरायाच्या कृपाशीर्वादामुळेच होत आहे. हा संस्कार महाराजांनी प्रत्येक साधकावरती बिंबवला आणि त्यासाठीच महाराजांनी भगवंताला तिथं रामरायाच्या रूपामध्ये सगुण रूपात आणलं आणि म्हणून तिथे राम मंदिराची स्थापना केली. तर आणि रामराय म्हणजेच भगवंताचं सगुण रूप आहे आणि त्याच्याशी जे काही आहे ते तो करणार आहे. ह्या भूमिकेतून महाराज जन्म जगले आणि तो आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यानंतर आपण पाहिलं की महाराजांचं गायींवरती किती निस्सीम प्रेम होतं आणि गायीसुद्धा महाराजांवरती खूप प्रेम करायच्या. अगदी अनोळख्या गायीसुद्धा महाराजांना प्रेम करत होत्या आणि गायींना सोडवण्यासाठी महाराज पैशाची कोणतीही कितीही पैसे खर्च करायला लागले तरी मागे पुढे पाहत नव्हते आणि त्यावेळी महाराजांनी पूर्णतः त्या भागातल्या सर्व गायींची कसायापासून सोडवणूक केलेली आहे हे आपण पाहिलं. आणि एखादी गाय कोणाला सांभाळायला दिली असेल किंवा तो व्यक्ती घेऊन गेला असेल तर महाराज आवर्जून ती गाय कशी आहे हे पाहायला सुद्धा महाराज तिथं जात होते. आणि महाराजांचं गायींशी असलेलं नातं जणू काही एखाद्या आईसारखं किंवा आपल्या मुलीसारखं महाराजांचं नातं होतं आणि त्यामुळे महाराज गायसुद्धा महाराजांना सोडून जाताना रडायची तेव्हा महाराज तिची समजूत काढायचे. जा मुली दिल्या घरी सुखी राहा. हे जसं एखाद्या मुलीला सासरी पाठवताना ती मुलगी रडते त्याप्रमाणे महाराजसुद्धा गाय आपल्या गोंदवलेपासून कुणाकडे सांभाळायला देत असताना महाराजांना आपण एखाद्या मुलीला सासरी पाठवते त्याप्रमाणे महाराजांची अवस्था होत असे आणि गायीची होत असे. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता पुढील आपण वाचन करूयात. आजचा विषय आहे की विषप्रयोग. सन 1876 सालच्या मोठ्या दुष्काळामध्ये श्री महाराजांनी गरीब जनतेला जी अचाट मदत केली ती औंधच्या तत्कालीन राजाने पाहिली आणि तेव्हापासून श्री महाराजांच्यावर त्यांची भक्ती बसली. स्वतः राजा आणि त्याची बायको मधून मधून गोंदवल्यास येत आणि श्री महाराजांचे दर्शन घेऊन जात. कालांतराने राजा मरण पावला आणि संस्थानी राजकारण्याच्या रिवाजाप्रमाणे राजघराण्यामध्ये मतभेद सुरू झाले. एकाच वाड्यात दोन पक्ष झाल्यावर एकमेकांच्या बाजूची मंडळी अनेक प्रकारच्या लटपटी, उपद्व्याप व खटपटी करू लागली.
सामान्य मनुष्य ज्यांना पाप समजतो अशा धडधडीत खोटे बोलणे, खोटे कागद करणे, दागिने वगैरे लांबविणे, वाईट सल्ला देणे, अन्नामध्ये विष कालविणे, मारेकरी घालणे वगैरे गोष्टींनी सर्वांचे हात बरबटले गेले. हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंध येथे प्रशासक नेमले. श्री महाराजांकडे येणारी औंधच्या घराण्यातील एक स्त्री पांगळी होती. तिला खुर्चीत बसवून 2 माणसांनी उचलून आणावी लागे. एकदा ती दर्शनास आली असता मोठ्याने रडू लागली. रडण्याचे कारण विचारता ती म्हणाली, महाराज, आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापे झाली आहेत. भगवंताचे नाम घ्यायचा प्रयत्न मी करू लागले की ती पापे सगळी डोळ्यासमोर उभी राहतात. याला काही उपाय आहे काय? यावर श्री महाराज म्हणाले, होय, खात्रीने उपाय आहे. पण तुम्हाला त्या पापांचा खरा कंटाळा आला आहे का? वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा तुम्ही करणार नाही अशी खात्री नव्हे वचन मला जर देत असाल तर तुमचे मागील सर्व पाप मी घेतो. आहे का कबूल? काय म्हणतायत महाराज? ती बाई त्या राजघराण्यातील स्त्री विचारतायत, महाराज, आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापे झाली आहेत. भगवंताचे नाम घ्यायचा प्रयत्न मी करू लागले की ती पापे सगळी डोळ्यांसमोर उभी राहतात. याला काही उपाय आहे काय? यावर श्री महाराज म्हणाले, होय, खात्रीने उपाय आहे. पण तुम्हाला त्या पापांचा खरा कंटाळा आला आहे काय? वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा तुम्ही करणार नाही अशी खात्री नवे वचन मला जर देत असाल तर तुमचे मागील सर्व पाप मी घेतो. आहे का कबूल? हा प्रश्न ऐकून त्या बाईने लगेच मी ते पाप पुन्हा करणार नाही असे श्री महाराजांना वचन दिले. श्री महाराजांनी तिच्या हातात पाणी दिले आणि आजपर्यंत जी पापे मी केली ती सर्व आपल्याला अर्पण करते असे बोलून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले. त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मनापासून केले आणि तिच्या मनाची स्थिती सुधारली यात शंका नाही. परंतु श्री महाराजांचे अंग मात्र काळवंडून गेले. शरीराचा रंग भाजल्याप्रमाणे दिसू लागला. असे का म्हणून विचारता ते म्हणाले, पाप ही आगच असते. त्यातल्या त्यात राजे लोकांचे पाप म्हणजे मोठीच आग असते. कारण ज्यांच्या हाती सत्ता अधिक त्यांचे पाप देखील मोठ्या प्रमाणावर घडते. असो, मला त्रास झाला खरा, पण त्या बाईचे कल्याण झाले. 8 दिवसांनी त्यांच्या अंगाचा रंग पूर्ववत झाला. औंधला आल्यावर प्रथम काही दिवस जेकब बरा वागला. परंतु राजघराण्यातील भांडणे जेव्हा त्याने पाहिली तेव्हा दोन्ही बाजूंच्या लोकांकडून पैसे खाण्यास सुरुवात केली. पांगळ्या बाईकडून पैसे मिळेनात तेव्हा ती श्री महाराजांच्या सल्ल्याने वागते असे त्याला समजले. पुढे जेकबने नवीनच कुभांड रचले. आपल्यावर विषप्रयोग झाला अशी हूल त्याने उठवली. ज्या लोकांनी आपल्याला विष घालण्याचा प्रयत्न केला ते लोक श्री महाराजांची आज्ञा पाळतात व प्रत्येक बाबतीत त्यांचा विचार घेऊन वागतात. म्हणून या विषप्रयोगामध्ये त्यांचा हात असला पाहिजे असा डाव रचून त्याने सातारा कोर्टामध्ये श्री महाराजांची साक्ष काढली. त्याप्रमाणे श्री महाराजांना कोर्टाचे बोलावणे आले. कोर्टाच्या तारखेला अजून अवकाश होता. एक दिवस श्री महाराजांनी गंमतच केली. औंधहून जेकबचे 2 गुप्त पोलीस गोंदवल्यास आले व मंदिरामध्ये येऊन श्री महाराजांच्या पाया पडले. ते दोघे जण गुप्त पोलीस आहेत ही गोष्ट कोणासच माहीत नव्हती. ते पाया पडल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, का हो, आता काय करावे? माझ्यावर राजक्षोभ झाला आहे. अहो, मी काही गुन्हा केला नाही. मी या आरोपापासून सुटेन का हो? मला रात्रंदिवस चैन पडत नाही, अन्न गोड लागत नाही. पण शिंचे माझे हे पोट गरगरीत आहे, ते काही कमी होत नाही. आपण फार घाबरलो आहोत अशी बेमालूम बतावणी श्री महाराजांनी केली. हे पाहून त्या दोघांपैकी एक जण रात्री जेवण झाल्यावर जेकबकडे रवाना झाला. श्री महाराज म्हणाले, मी येथे मंदिरामध्ये राहिलो तर सरकार मला धरून नेईल म्हणून मी लपून बसतो असे बोलून एका माणसाला बरोबर घेतले आणि गावापासून एका फरलांगाच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर ते गेले. तेथे एक लहान झोपडी होती. तिथं दोघे जण निजले. सकाळी मंदिरातील सर्व मंडळी तेथे दर्शनास आली.
त्यांमध्ये तो पोलीस पण होता. तो नुसता नमस्कार करून निघून गेला. ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्याच्या आधी 2 दिवस श्री महाराज सातारा येथे गेले. दादासाहेब करंदीकर हे त्यांचे वकील केसच्या दिवशी सकाळी श्री महाराज दादासाहेबांकडे गेले आणि म्हणाले, दादा, केस नीट चालवा, मला यातून सोडवा बरे का. दादासाहेब मनात म्हणाले, अरेच्छा, लोक यांना मोठे साधू मानतात आणि हे तर इतक्या साध्या केसला घाबरतात, हे कसे. दुपारी कोर्टामध्ये खटला चालू झाला. श्री महाराज इकडे लोकांना जेवायला घालण्यात गुंतले होते. श्री महाराज निर्दोष आहेत असा जजने निकाल दिला. दादासाहेबांना वाटले की निकाल काय लागतो याची श्री महाराजांना काळजी व कुतूहल असेल, पण त्यांची ही तऱ्हा पाहिल्यावर दादासाहेब मनात समजले. दुसऱ्या दिवशी ते मुद्दाम श्री महाराजांच्याकडे गेले तेव्हा ते म्हणाले, दादा, तू फार मोठे काम केलेस. यावर दादासाहेब बोलले, महाराज, आपल्या बाहेरच्या वागण्यावरून आपल्या मनात काय आहे हे समजणे कठीण आहे. श्री महाराजांनी उत्तर दिले, दादा, मी वकिलांप्रमाणेच वागतो. आपल्या अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे तात्पुरते समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख तो मानित नाही. वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो. मी अगदी तसाच व्यवहार करतो. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यात असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. व्यवहार सत्य मांडणाऱ्या लोकांत वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत, पण आपण खेळात हरलो काय आणि जिंकलो काय. खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच, तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचाच चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नामाने चित्त आराम पावते. तर अशा रीतीने इथे महाराजांनी पुढे वाचू आपण. मग हा डाव फसल्यावर जेकबने श्री महाराजांना विष घालण्याचे कारस्थान रचले. हा प्रयोग करण्यासाठी त्याने एकामागून एक अशी 3 माणसे गोंदवल्यास पाठविली. तर इथे तो महाराज ह्या केसमधनं पण सही सलामत सुटलेत, कारण तो खोटा आरोपच होता आणि ही शिकवण वकिलांना पण त्यांनी दिलेली आहे, म्हणजे ती सर्वांसाठीच आहे. हा डाव फसल्यावर जेकबने श्री महाराजांना विष घालण्याचे कारस्थान रचले. हा प्रयोग करण्यासाठी त्याने एकामागून एक अशी 3 माणसे गोंदवल्यास पाठविली. तो मनुष्य आला म्हणजे श्री महाराज त्याच्याशी फार प्रेमाने वागत. त्याच्या गैरसोयीकडे जातीने लक्ष घालून ते त्याला अगदी आपलासा करून घेत. याचा परिणाम असा होई की त्यांना विष घालण्याचा विचार तर नाहीच, पण 3-4 दिवसांनी तो मनुष्य श्री महाराजांना एकदा भेटे आणि आपण कोणत्या कामासाठी आलो होतो, कोणी आपल्याला पाठविले, आपण काय करणार होतो वगैरे पूर्ण आत्मनिवेदन त्यांच्यापाशी करून त्यांच्याजवळ क्षमा मागे. इतकेच नव्हे तर त्यांचा अनुग्रह घेऊन तो परत जाई. अशा रीतीने जीव घेण्यासाठी आलेले 3 इसम श्री महाराजांना देव मानून गेले. चौथा जो आला तो मात्र खरा आपले काम करणारा होता, यात शंका नाही. त्याच्याबरोबर देखील श्री महाराजांचे वागणे अगदी पूर्ववत होते. 2 दिवस राहिल्यानंतर 3रे दिवशी त्याने आपला प्रयोग करण्याचे ठरवून श्री महाराजांना आणि भाऊसाहेब केतकर व आप्पासाहेब भडगावकर अशा आणखी 2घांना आपल्याकडे प्रसादाला बोलावले. तो मनुष्य कोण आहे आणि कशासाठी आला आहे याची कुणकुण काही लोकांना आधीच लागली होती. श्री महाराजांनी आमंत्रण स्वीकारले. दुपारी 12 वाजता त्याने ताट वाढून रामाला नैवेद्य पाठविला. श्री महाराजांनी तो नैवेद्य जमिनीत पुरून टाकण्यास मंदिरातील मंडळींना बजावून सांगितले. जेवणास निघाले तेव्हा ते बोलले, माझ्याबरोबर तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटा जेवून येतो. हे ऐकून भाऊसाहेब केतकर म्हणाले, रामाचा नैवेद्य आपण पुरून टाकायला सांगता, आम्हाला तिकडे येऊ नका म्हणता, मग आपण तरी एकटे का जाता. त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले, भाऊसाहेब, मी जेवायला नाही गेलो तर त्याचे अंतःकरण दुखावेल, म्हणून जाऊन येतो. राम आपला पाठीराखा आहे, तुम्ही स्वस्थ असा. श्री महाराज जेवायला गेले. त्या माणसाने त्यांना अन्नामध्ये सोमल मिसळून खायला घातला. त्यांनी पण बिनतक्रार तो खाल्ला. 1 तासाने ते मंदिरामध्ये परत आले.
परत आल्यावर त्यांना विलक्षण शोष पडू लागला आणि त्यांच्या पोटात भयंकर आग होऊ लागली. हा हा करून ते ओरडू लागले आणि सारखे पाणी मागू लागले. 5-10 मिनिटांनी त्यांनी ओंजळ भरून वेलदोडे मागून खाल्ले, तरी पोटातील आग काही केल्या क्षमेना. भाऊसाहेब, आप्पासाहेब, पटाईत मावशी, गंगूताई, काशीताई, नीलकंठ, भवानराव वगैरे त्यांच्यावर खरे प्रेम करणारी माणसे त्यांच्या जीवाची होणारी ही तळमळ पाहून दीनपणे डोळ्यांमध्ये पाणी आणून त्यांच्याकडे पाहत बसून राहिली. इकडे आपण आपले काम बरोबर केले या आनंदात तो मनुष्य लगेच औंधला निघून गेला. संध्याकाळी पोटांतील आग कमी होऊन श्री महाराजांना जरा बरे वाटू लागले. रात्री 9 वाजता मंदिरातील मंडळी फराळाला बसली तेव्हा श्री महाराजांनी त्या माणसाला फराळाला बोलावणे पाठवले. तेव्हा तो दुपारीच निघून गेला असे त्यांना कळले. त्यावर ते इतकेच शब्द बोलले, अरे रे, हाती आलेला मोठा लाभ त्याने घालविला, असो रामाची इच्छा. नंतर 10 वाजता श्री महाराज स्वतः भजन करण्यास उभे राहिले. भजनास त्यांनी एक स्वरचित अभंगाने आरंभ केला. काय पाहता श्रेष्ठ जन, काळ आला हो कठीण, नका भूलू भलत्या भ्रमी, नाम जपा अंतर्यामी, भूल पडली कली माझी, अस्त्याला जनराजी, करा असत्याला जनराजी, करा असत्याचा कंटाळा, नाम जपा वेळोवेळा, जेथे तेथे बुद्धिभेद, मिथ्या म्हणती शास्त्र वेद, नाम सांगता जनांसी, विष देऊ येती त्यासी, दास म्हणे कळगती, पहा युगाची प्रचिती. 12:30पर्यंत श्री महाराजांनी भजनी निरूपण केले. निरूपणाचा प्रधान विषय असा होता की ज्यावेळी समाजांतली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात, अर्थात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा प्रसंगी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगेल त्याला कठीण प्रसंग यायचेच, पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. या प्रसंगांनंतर श्री महाराजांना दमा सुरू झाला. तो शेवटपर्यंत राहिला. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये पुष्कळ अघटित प्रसंग आहेत, परंतु वयाच्या 65व्या वर्षी समजून उमजून विष प्राशन करण्याचा हा प्रसंग पाहिला म्हणजे हालाहल प्राशन करणाऱ्या श्री शंकराची आठवण आल्या वाचून राहत नाही. भगवंताच्या नामासाठी प्रसंग पडल्यास विष प्राशन करण्याची सुद्धा तयारी ठेवणे हे खरे नामावरचे प्रेम आणि ही खरी भगवंतावरची निष्ठा. म्हणून श्री महाराज भगवंताचे नाम लोकांना सांगण्यास योग्य होते. म्हणून श्री महाराज भगवंताचे नाम लोकांना सांगण्यास योग्य होते. तर ह्या पद्धतीने इथे औंधच्या राणीला जेव्हा महाराज त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तुकामाई आल्या आणि त्यानंतर महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्यानंतर तुकामाईंनी महाराजांना नैमिषारण्यात जाऊन एकांतात साधना करायला सांगितले आणि भारतातील जी मुख्य तीर्थ आहेत तिथं जाऊन साधना करायला सांगितले आणि त्या पद्धतीने महाराजांनी सर्व साधना करून महाराज सर्व ठिकाणी एकांतात साधना करून आणि ह्या सर्व यात्रेमध्ये महाराज जिथं जिथं गेले तिथं महाराजांनी सर्वांना नामानुग्रह दिलेला आहे. आणि त्यानंतर महाराज ही सर्व यात्रा करून महाराज गोंदवलेत आलेत आणि तेव्हा महाराजांचं लग्न होतं आणि त्यावेळेला तिथं दुष्काळ पडतो आणि तो दुष्काळ त्या दुष्काळाच्या वेळी महाराजांनी इतका तो भीषण दुष्काळ होता की त्यावेळेला महाराजांनी स्वतःची सर्व कोठार धान्याची सर्वांसाठी खुली केली आणि आपल्या शेतातील माती एका शेतातील माती काढून दुसऱ्या शेतात टाकणं असं काम महाराजांनी निर्माण केलं की जेणेकरून आसपासच्या सर्व लोकांना रोजगार मिळावा आणि हे तिथं महाराज रोजगार देत होते प्रत्येकाला. आणि एक वेळचं
एक भाकरी आणि आमटी असं महाराज द्यायचे. तर ही सर्व व्यवस्था तेव्हा महाराजांनी तिथं केली होती आणि त्याच दरम्यान अ, औंधचा राजा गोंदवलेवरून औंधला जात होता आणि त्याने हे पाहिलं की एवढा सर्व लोकं तिथे काम करतायत आणि तिथे अन्नदान होतंय आणि हे पाहून त्याला राहावलं नाही आणि त्याने चौकशी केली. त्याला असं वाटलं की हा कोण राजा आहे की जो इथं एवढं मोठं कार्य करतोय. तर त्याला नंतर कळतं की हे संत आहेत आणि ते हे सर्व कार्य करतायत आणि तो महाराजांचं दर्शन घेऊन औंधला जातोय. तेव्हापासून औंधचं राजघराणं आहे ते महाराजांशी संबंधित होतं आणि हा राजा जेव्हा मृत्युमुखी पडतो त्यानंतर औंधमध्ये प्रत्येक घराण्यात राजकारण घरातच चालू असतं आणि त्यानुसार त्या राजाच्या निर्याणानंतर त्या राजघराण्यामध्ये 2 भाग झालेलेच आहेत आणि तिथं इतका वाद चालू आहे की त्यासाठी तो सोडवण्यासाठी इंग्रज अधिकारी एक नेमावा सुद्धा लागलेला आहे आणि जो अत्यंत स्वार्थी होता की जो तो वाद सोडवण्यासाठी आला होता, पण तो दोन्ही बाजूकडून पैसे घ्यायचा आणि इथे त्या राजघराण्यातील एक स्त्री होता की त्यांचं वय झालेलं होतं आणि त्या महाराजांकडे यायच्या. तर त्यांनी महाराजांना सांगितलं की मला नामामध्ये लक्ष नाही लागत आहे कारण माझी सर्व पापं त्यावेळेला माझ्यासमोर दिसतायत. तर महाराजांनी त्या स्त्रीचं नामसाधना व्यवस्थित व्हावी म्हणून महाराजांनी तिची स्वतःच तिने केलेली पापं तिला सहन होत नव्हती. नामस्मरण करत असताना पाहणं तिला सहन होत नव्हतं, अशी तिची पापं होती. ती पापं महाराजांनी सांगितलं की काही काळजी करू नका. तुम्ही पुन्हा जे काही पाप केले ते करणार नसाल. तर अशी तुम्ही वचन देत असाल तर ते सर्व पाप मी घेतो आणि असं म्हणून महाराजांनी तिच्या हाती पाणी देऊन तो संकल्प करायला लावला आणि ते जल महाराजांच्या हाती सोडायला लावलं. तर अशा रीतीने आपल्याकडे येणाऱ्या अशा स्त्रीचं पाप की जे तिलाच त्रास देत होतं त्यातून तिची मुक्तता व्हावी ह्यासाठी महाराजांनी तिचं पापही जे काही तिची पापकर्म होती ती पापकर्म महाराजांनी स्वतः भोगून संपवली आणि त्यातनं त्या स्त्रीला मुक्त केलेलं आहे आणि हे आपले संतच करू शकतात आणि त्यामुळे महाराजांचं पूर्ण शरीर काळवंडलं आणि तेव्हा महाराजांनी सांगितले आहेत की ही पापं जी आहेत राजघराण्यातील लोकं मोठी जितकी सत्ताधारी असतात तितकी त्यांची पापं मोठी. त्यामुळे महाराजांना ते सोसावं लागले, सहन केलेत आणि त्यानंतर महाराजांच्या सल्ल्यानुसार ही स्त्री वागत असल्यामुळे मग तिथे महाराजांवरती सुद्धा विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याआधी महाराजांनी त्या जेकबवरती विषप्रयोग केला असा आरोप ठेवलेला आहे आणि त्या आरोपातून सुद्धा महाराजांची सुटका झालेली आहे. तर इथं अशा म्हणजे आपल्या साधकांमुळे महाराजांवरती अगदी कोर्ट कचेरी करण्याची वेळ आली आणि तिथं जाण्याची वेळ आली, पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली. हे सर्व आपल्या साधकांसाठी महाराजांनी सोसलेलं आहे आणि त्यानंतर अगदी विष आपल्याला जेवणामध्ये विष देणार आहे हे माहीत असूनही महाराज तिथं त्या व्यक्तीच्या घरी गेलेले आहेत की जो विषप्रयोग महाराजांवरती करणार होता. कारण त्याचं अंतःकरण दुखावलं जाऊ नये म्हणून महाराज तिथं गेले आणि त्यांना माहिती आहे की या अन्नात विष आहे, तरीसुद्धा महाराजांनी तो रामाचा प्रसाद म्हणून खाल्ला आणि त्यानंतर त्या जेकबने पाठवलेल्या मनुष्याला वाटलं की आता महाराज काही जिवंत राहणार नाहीत, परंतु महाराजांनी जे विष होतं ते रामाचा प्रसाद म्हणून खाल्लेलं असल्यामुळे महाराजांना त्रास झाला नक्की, परंतु त्यातून महाराज वाचले, बचावले आणि केवळ वाचले बचावलेच नाही तर महाराजांनी तेव्हा रात्रीचं भजनसुद्धा केलं आहे, निरूपण केलेलं आहे आणि महाराजांनी सांगितलं आहे की जे भगवंताच्या मार्गाने चालणार आहेत तर किंवा भगवंताच्या नामाचा सर्वांवरती अनुग्रह करणार आहेत त्यांना ह्या सर्व कष्टांना सहन करावंच लागणार आहे आणि त्यामुळे महाराजांनी ते सहन केलेलं आहे. परंतु
भगवंत त्यातून सोडवणूक करण्यास समर्थ आहे आणि त्यामुळे महाराजांनी तेवढ्या निष्ठेने तो प्रसाद, विष असलेलं अन्नसुद्धा प्रसाद म्हणून खाल्ला. कारण महाराजांना खात्री होती की रामराय मला रामराय हे सर्व पाहून घेणार आहे, ही खात्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणातून दाखवली आणि निर्भयतेने ते त्या प्रसादाला सामोरे गेलेले आहेत, त्या अन्नाला सामोरे गेलेत. आणि इतकंच नव्हे तर ज्यांनी ते अन्न खायला दिलं होतं तर त्यालासुद्धा महाराज बोलून घेत आहेत, परंतु तो त्याच्या दुर्दैवाने तो तिथे नव्हता आणि महाराज म्हणत आहेत की आज त्याला खूप मोठा त्याला फळ मिळालं असतं. याचाच अर्थ महाराजांनी त्याचा उद्धार केला असता. जेव्हा महाराज भजनाला उभे राहिले, जेव्हा महाराज संध्याकाळी सर्वांना महाराजांनी प्रसाद दिला, तर त्यावेळेला महाराज ज्याने त्यांना अन्नामध्ये विष मिसळून दिलं होतं त्यालासुद्धा महाराजांनी निरोप पाठवला आहे प्रसादासाठी, परंतु तो नसल्यामुळे येऊ शकला नाही. तर महाराजांना ती हळहळ आहे की आज हा प्रसादाला येऊ शकला नाही आणि त्याला खूप मोठा प्रसाद मिळाला असता. तर हे विषसुद्धा प्राशन करणं असं आहे की ज्याने विष प्राशन केलेलं आहे त्यालासुद्धा ती शिकवण त्या होती की जरी दिलं तरीसुद्धा त्यातनं ते बचावलेले आहेत आणि हे आहे भगवंताचं सामर्थ्य. ही शिकवण त्यालासुद्धा मिळाली असती, परंतु त्याला ते प्राप्त होऊ शकलं नाही, याची हळहळ सुद्धा महाराजांना झालेली आहे. तर असे हे आपले संत की जगाच्या उद्धारासाठी स्वतः विष प्राशन करतात, करण्याचं सामर्थ्य आणि ते विष पचवण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्या संतांमध्येच असू शकतं. आता पुढे सांगतात की स्वदेशी साखर ते दिवस स्वदेशीचे आणि वंगभंगाच्या चळवळीचे होते. श्री महाराजांना एक गृहस्थ म्हणाला, महाराज आपल्याला पुष्कळ साखर लागते, आपण ती सर्व परदेशी वापरतो. स्वदेशी साखर विकत आणायची म्हणजे फार महाग पडते, म्हणून आपण साखरेचा एक लहान प्रमाणावर कारखाना काढला तर काय हरकत आहे. श्री महाराज म्हणाले, खरेच त्याला काय हरकत आहे, आपण इथे गोंदवल्यास साखर तयार करू. त्याला कोणकोणती यंत्रे लागतात ती मला सांगावीत. एकदा ही कल्पना मान्य झाल्यावर त्यांची चक्रे फिरू लागली. ऊस गाळण्याचे चरक, रस गाळण्याची चाळणी, मळी काढण्याची टाकी, कळीचा चुना, कडबा, सेंट्रिफ्युगल यंत्र इत्यादी जमा करण्यासाठी श्री महाराजांनी स्वतः खर्च केला आणि सर्व यंत्रे आणविली. यंत्रे येऊन पडल्यावर माहितगार माणसांकडून ती नीट बसवून घेतली. या माणसांमध्ये काही जण गोंदवल्याला येऊन राहिलेली किंवा राहणारी माणसेच होती. यंत्रे बसवून झाल्यावर ऊस आणला आणि एकदा साखर तयार केली. आपल्या घरी तयार झालेल्या त्या साखरेचे मोठे कौतुक झाले. पुढे तो व्याप जो मागे पडला तो कायमचाच. हाच प्रकार पाण्याचे नळ आणण्याचा. कोणी एक जण म्हणाला, महाराज मंदिरामध्ये नेहमी 300-400 माणसे असतात, त्यांना कितीतरी पाणी ओढ्यावरून किंवा नदीवरून वाहून आणावे लागते. त्यापेक्षा नदीपासून मंदिरापर्यंत आपण जर नळ बसविला तर किती लोकांचे श्रम वाचतील आणि सोय होईल. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, वा शब्बास, तुमची कल्पना फारच छान आहे. आपण जरूर नळाची सोय करू. लगेच नळ बसविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करू. नळ किती फूट लांब पाहिजे, त्याचा व्यास किती पाहिजे, तोट्या किती पाहिजेत, त्याला फिल्टर कोठे घालावयाचा इत्यादी सर्व गोष्टी निश्चित होऊन सामान आणण्यासाठी माणूस मुंबईला रवाना देखील झाला. नळाचे सर्व सामान आल्यावर लेवल पाहणे, नळ टाकणे, त्यांना पाहिजे तसे वळण देणे, फिल्टर घालणे वगैरे कामे गोंदवल्याच्या माणसांनीच केली. साखरेच्या बाबतीत श्री महाराज जसे मधून काम कोटपर्यंत आले हे स्वतः पाहत, त्याचप्रमाणे नळाच्या बाबतीत देखील ते मधून चौकशी करीत. बरेच दिवस झाल्यावर काम पूर्ण होऊन मंदिरामध्ये पाणी आले. श्री महाराजांनी त्याचे फारच कौतुक केले. 2-3 दिवस नळाला पाणी आले असेल किंवा नसेल, त्यांनी ते बंद करून टाकले व म्हणाले, जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त. येथे नळ कायम टिकला तर बायका पुरुष आळशी होतील, म्हणून आहे तेच बरे आहे
खेड्यांमध्ये जीवनाचे स्वरूप नैसर्गिक असल्यामुळे तेथे उपासनेला फार अनुकूल वातावरण सापडते. शहराच्या सोयी खेड्यात नेल्यास ते वातावरण राहणार नाही, म्हणून शहरामधील माणसांनी त्या सोयी आपल्याबरोबर आणू नयेत, असे श्री महाराजांचे स्पष्ट मत होते. तर या दोन इथे या घटनातून दिसतंय की इथं आपल्या इथे साखर इंग्रजांनी साखर कारखाने सुरू केले, तर ती साखर महाग ती साखर जी होती ते सुरू केल्यानंतर आपली जी साखर, जिथे केमिकल नसलेली साखर, आपली पारंपरिक पद्धतीने केलेली साखर ही मिळेनाशी झाली आणि तिचा दर पण जास्त होता आणि म्हणून म्हणून आपण स्वतःच साखर तयार करावी, आपली देशी साखर, ह्या उद्देशाने तिथं गोंदवल्यात खटाटोप सर्व झाला. महाराजांना माहीत होतं की हे सर्व केल्यानंतर सुद्धा पुढे काही हे प्रकल्प चालणार नाही आहे, तरीसुद्धा सर्व साधकांच्या इच्छेखातर त्यांनी ते केलं. कारण हे संतांचं क्षेत्र हे केवळ आणि केवळ अध्यात्मपर असतं. केवळ आणि केवळ तिथे आपण भवसागर पार करून जाण्यासाठी आवश्यक ते अभ्यास करवून देणारं ते क्षेत्र असतं. त्यामुळे तिथं साखर तयार करणं वगैरे तर त्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि तसंच घडलं. परंतु महाराजांनी साधकांच्या इच्छेखातर मात्र तो प्रकल्पासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्व योजल्यासुद्धा आणि एकदा साखर तयारही केली. त्यानंतर मात्र तो खटाटोप पुढे झाला नाही. महाराजांनी त्यात लक्ष घातलं नाही आणि साधकांनाही कळून चुकलं की हे काही इथं घडणं शक्य नाही. त्यानंतर पुढे नळाच्या बाबतीत सुद्धा इतक्या लोकांचं पाणी, 300-400 लोक असायची, तर त्यावेळेला पाणी आणणं कठीण होतं. तर नळाची सर्व व्यवस्था केली, परंतु महाराजांनी ते बंद केलं. कारण जितकं कष्टाचं काम असेल तितकं माणूस स्वस्थ राहतो शरीराने, मनाने, बुद्धीने सुद्धा. आणि जितका सुखसोयी येतील तितका माणूस शरीर, मन, बुद्धीने माणूस गंजतो. आणि आज परिस्थिती आपण तेच पाहतोय की शहरांमध्ये किंवा जितके सोयी सुविधा आलेल्या आहेत तितका माणूस शरीर, मन, बुद्धीने गंजलेला आहे आणि तितकी त्याची क्षमता कमी झालेली आहे. आणि त्या मानाने तुलनेने गावाकडे आजही क्षमता लोकांच्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या चांगल्या आहेत. हे आजही परिस्थिती आहे, जे महाराजांनी त्यावेळेला 111 वर्षांपूर्वी महाराजांनी 111 काय ही गोष्ट आहे, अजून 120 वर्षांपूर्वी महाराजांनी जे वर्तवलंय ते आजही तितकंच सत्य आहे. त्यामुळे जितक्या सोयी ह्या शहरातल्या सोयी आणू नयेत, जितक्या सोयी वापरू तितकं आपण नैसर्गिक जीवनापासून दूर जातो आणि नैसर्गिक जीवनापासून दूर गेलं की आपलं चित्त अशुद्ध व्हायला, खराब व्हायला सुरुवात होते आणि होतच होतं. पुढे सांगतात की पतित पावन नाम ऐकुणी आलो मी दास. पतित पावन नाम ऐकुणी आलो मी दास. आता ही पुढची घटना आहे. नागपूरपासून थोड्याच अंतरावर एक लहान गावी एक चांगले सुशिक्षित साधक राहत असत. श्री समर्थ हे त्यांचे गुरु व मारुतीराय हे त्यांचे उपास्य दैवत. काही काळ त्यांनी फार तपस्वी वृत्तीने घालवून श्री दासबोधाचा उत्तम अभ्यास केला. त्याचप्रमाणे महाकवी मोरोपंत यांच्या काव्याचा व्यासंग केला. पुढे ते कीर्तन करू लागले. तपस्वी वृत्ती, मनस्वी उपासना आणि ओजस्वी काव्याचा व्यासंग या 3 गोष्टी लाभल्यामुळे त्यांची कीर्तने फार प्रभावी होऊ लागली. त्यांच्या भोवती स्त्री पुरुष गोळा होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की ते लोकांना उपदेश देऊन शिष्य व शिष्येने करू लागले. त्यांच्या पूर्वीच्या वृत्तीमध्ये फरक पडला आणि श्री मारुतीरायाच्या उपासनेमध्ये वैगुण्य उत्पन्न झाले. हे साधक गृहस्थ श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुद्दाम गोंदवल्यास आले. ते आल्यावर आपल्या स्वभावानुसार श्री महाराजांनी त्यांना अगदी बरोबरीच्या नात्याने वागवून त्यांचा मोठा आदर केला. 8 दिवस राहून ते परत जाण्यास निघाले. श्री महाराजांना त्यांनी नमस्कार केला. श्री महाराजांनी देखील त्यांना आशीर्वाद देऊन एक जरीची शाल व नारळ त्यांच्या पुढे केला. तेव्हा ते म्हणाले, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. पतित पावन न होसी म्हणून जातो मी माघारा. या 2 ओळी ते बोलले. काय म्हणतात? पतित पावन नाम ऐकुनी आलो मी दारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. या 2 ओळी ते बोलले. मात्र श्री महाराज
एकदम उसळले आणि बोलले, थांबा थांबा, असे का म्हणता? पतितांना जे पावन करतात त्यांचा राजा हा राम इथे उभा असताना असे का बोलता? मी सांगतो तसे वागा. तुम्ही पावन झालाच पाहिजे. बोला, आहे का तयारी? हा बाजार मांडण्याची मला हौस का आहे? भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम भगवंत खरोखरच मनापासून हवा आहे त्याचे काम इथे झालेच पाहिजे. आपण मला खरे सांगा, आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय काहीही नको वाटते का? तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे हे म्हणणे बरोबर नाही. माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण ज्या श्री समर्थांच्या नावाने तुम्ही जगामध्ये मिरवता ते श्री समर्थ भगवंताची तळमळ लागली असता तुम्हाला वाया जाऊ देतील, अशी कल्पना करणे देखील पाप आहे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन ठार बुडवून टाकाल. तुमच्यासारख्यांनी एकांतात राहावे, सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्री महाराज हे शब्द बोलताना इतके तेजस्वी दिसत होते की ते गृहस्थच काय पण इतर सर्व लोकही भयचकित झाले. महाराज, आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे. मी तसे वागण्याचा प्रयत्न करीन, असे बोलून ते नमस्कार करून निघून गेले. तर आता ह्यांनी दासबोधाचा, नागपूरकडचे साधक साधना करत करत त्यांनी दासबोधाचा अभ्यास खूप चांगला केला. मोरोपंतांचं काव्य त्याचाही अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांचं वाणी खूप चांगली झाली. आता आपणही खूप इतके दिवस वाचतोय, हे करतोय, तर प्रत्येकाची वाणी ही नक्कीच चांगली होणार. कारण संतांचं वाचन करतो, कोणत्याही संतांचं आपण वाचन करतोय तर आपली वाचा, आपले कान हे चांगले होणारच, त्याबद्दल वादच नाही. आणि ते जसे चांगले होऊ लागतात तसतसं आपल्याला वाटतं की आपण फार श्रेष्ठ झालो, हा एक भ्रम निर्माण होत असतो. तेच घटना यांच्या बाबतीत झाली या साधकाच्या, की ते मग नंतर खूप ठिकाणी प्रवचन कीर्तन सर्व करू लागले आणि त्यानंतर साधक तयार करू लागले. शिष्य आणि शिष्यिनी, आता कोणीही जेव्हा शिष्य बनवतो तेव्हा तो अधिकार त्याच्या गुरूंनी त्याला दिल्यानंतरच करू शकतो. अन्यथा तोपर्यंत कितीही योग्यतेचा असेल, परंतु आपल्याला जेव्हा गुरु अधिकार देतात तेव्हाच आपण गुरु बनू शकतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर तसं काही या साधकाच्या बाबतीत घडलं नव्हतं. केवळ तो सर्व काही छान व्यक्त करू शकत होता, त्या आधारे त्याने शिष्य शिष्यिणी तयार केल्या होत्या. शिष्या तयार झाल्या त्याच्या आणि तो महाराजांना भेटायला आला. महाराजांनी त्याचा आदर सत्कार केला योग्य तो, कारण लौकिकामध्ये त्याचा आदर सत्कार समाजात होत होता. महाराजांनी त्याला तेवढा मान दिला आणि तिथून निघताना तो थोडे दिवस तिथं राहिला. तिथून निघताना मात्र त्याने महाराजांना म्हटलं की पतित पावन होण्यासाठी इथं आलो, परंतु ते काही झालो नाही, म्हणून मी आता माघारी जातोय. हे ऐकून मात्र महाराजांनी त्याला पूर्ण शिकवण दिली की तुला जर पावन व्हायचंय तर मग ज्या काही इच्छा आहेत त्या सोडून दिल्याशिवाय तू पावन होऊ शकत नाही. त्या इच्छाही धरायच्या आणि पावनही व्हायचं आहे तर ते तसं शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे आधी त्या इच्छा सोडल्या पाहिजेत आणि पावन झालं तरच पावन होऊ शकतो. आणि इथे जो रामराय आहे, रामरायाने इथे जो बाजार मांडलाय तो कशासाठी आहे, तर इथे जो व्यक्ती भगवंताच्या प्राप्तीसाठी येणार आहे त्याच्या इच्छा या पूर्ण होणारच आहेत, हे महाराजांनी सांगितलं. आणि इतकंच काय, त्याला हेही सांगितलं, तुम्ही ज्या समर्थांचा सेवा करता तर ते स्वतः समर्थ आहेत की तुला पावन करण्यासाठी. तर हे सर्व उपदेश ऐकल्यानंतर महाराजांना तो शरण आलाय, त्याला त्याची चूक कळलेली आहे आणि त्यानंतर तो मार्गी लागलेला आहे. माझ्या नशिबी काळजी नाही. पुढचा मुद्दा आहे की माझ्या नशिबी काळजी नाही. एकदा श्री महाराज मंडळींच्या बरोबर सुख संवाद करीत बसले होते. बोलता बोलता काळजीचा विषय निघाला असता श्री महाराज म्हणाले, इथे येणारी इतकी माणसे मी पाहतो, त्यापैकी प्रत्येकजण आपण काळजी करीत असतो. काळजी करायला तुम्हापाशी कारण तरी काय असते ते सांगा. एक जण म्हणाला, महाराज, पैसा नसला तर प्रपंच कसा चालणार? जगामध्ये पैशापासून क्षणभर देखील चालत नाही आणि पैसा तर आपल्या मनासारखा मिळत नाही, म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, तुमचे म्हणणे मला पटले. दुसरा म्हणाला, महाराज,
पैशाचे इतके महत्त्व नाही. पुष्कळ पैसा आहे, पण घरात बायकोच नसेल किंवा असून अनुकूल नसेल तर मनुष्याने जगायचे कसे? म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, तुमचे म्हणणे देखील मला पटले. तिसरा म्हणाला, महाराज हे खरे नाही. पैसा आहे, बायको आहे, घरदार आहे, पण मूलबाळ नसेल तर म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळील अशी काळजी वाटते, म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, तुमचे म्हणणे पण मला पटते. चौथा म्हणाला, महाराज ह्या गोष्टी खऱ्या नाहीत. पैसा आहे, बायको आहे, मुलेबाळे आहेत, पण मुलगी जर लग्नाची असेल तर तिचे लग्न जुळत नसेल तर काळजी नको म्हटली तरी मागे लागते, म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, तुमचे म्हणणे तर मला एकदम पटले. पाचवा म्हणाला, महाराज काळजीचे खरे कारण मी आपल्याला सांगतो. आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी उद्या त्या तशा राहतीलच अशी खात्री मनाला नसते, पण त्या तशाच चालू राहाव्यात अशी इच्छा मात्र असते, म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, वा, तुमचे म्हणणे फारच संयुक्तिक आहे, म्हणून ते मला खरोखर पटले. सहावा म्हणाला, महाराज काळजीचे कारण शोधायला दूर जाण्याचे कारण काय? पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळा आम्ही काळजी करीत नाही, पण नको असली तरी आम्हाला ती आपोआप लागते. दुसरी गोष्ट, आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असे आम्हाला वाटते, पण तसे न घडू देण्याचे आमच्या हातात नसते, म्हणून काय होणार आहे कोणास ठाऊक या विचारांनी काळजी लागते. तिसरी गोष्ट म्हणजे आमचे मन नेहमी संकटाच्या भरमसाठ कल्पना करूनच आम्हाला घाबरवून सोडते, म्हणून आम्ही काळजी करतो. श्री महाराज म्हणाले, काळजीवर तुम्ही किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो. तुमचे म्हणणे तर कोणालाही पटलेच पाहिजे. आता आपण असे करू, काळजी लागण्याची जी कारणं तुम्ही सांगितली त्यापैकी माझ्यापाशी कोणती आहेत ते बघा. माझ्याजवळ एकही पैसा आज शिल्लक नाही. माझी बायको असून नसल्यासारखी आहे. माझा मुलगा नाही की मुलगी नाही. मला मुलगीच नाही, त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी मला करता येणार नाही. माझ्याजवळ आज इतकी मंडळी इथे आहेत, त्यामध्ये माझ्या नात्यागोत्याचा कोणी नाही. हे सर्व लोक परत आपापल्या घरी गेले म्हणजे माझे प्रत्येक बाबतीत अडेल. आपल्या इच्छेविरुद्ध घडू नये असे म्हणावे तर माझी इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी लोकांच्या इच्छेनेच मला वागावे लागते. सारांश, तुम्ही सर्वांनी आत्ताच सांगितलेली काळजी लागण्याची बहुतेक सर्व कारणे माझ्या जवळ आहेत, तरी मला काळजी लागत नाही. याचे कारण असे तर नसेल की काळजी लागण्याचे एखादे महत्त्वाचे कारण तुमच्या नजरेतून सुटले असेल. हे ऐकून काका फडके म्हणाले, होय महाराज, अगदी बरोबर आहे. अब्रू जाण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे. श्री महाराज म्हणाले, काका तुम्ही आज इथे होता म्हणून फार बरे झाले. आधी मला फारशी अब्रू नाही, पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असे मी काय करू सांगा. काका म्हणाले, महाराज आपण अन्नदानाकरिता फार प्रसिद्ध आहात. आज आपल्या कोठीत तिखट आणि मीठ यांच्या डब्याशिवाय काहीही पदार्थ शिल्लक नाहीत. तेव्हा उद्या 100 जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडला आणि आपण होऊन स्वयंपाकाचे सामान आले नाही तर काय होईल ते पहा. श्री महाराज म्हणाले, बस ठरले. उद्या मी 100 जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडतो. शिवाय इथे असणाऱ्या कोणीही माणसाने मला विचारल्याशिवाय बाजारांतून काहीही विकत आणायचे नाही. काका आत्ताच्या आत्ता सर्वांना जेवणाचे आमंत्रण करून या. वेळ मात्र सांगू नका. शाबास, अशी चालाख माणसे पाहिजेत. काकांनी सर्वांना आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास श्री महाराज श्री रामरायासमोर भजनासाठी उभे राहिले. चूल थंड असल्याने अगदी सर्व स्त्री पुरुष भजनास हजर राहिले. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. हे श्री समर्थांचे पद निरूपणाला घेऊन श्री महाराजांनी 2 तास मंदिरात आनंद नुसता भरून टाकला. भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले. 1 वाजून गेला, 2 वाजले तरी चूल आपली थंडच. तेव्हा एक बाई आली आणि श्री महाराजांना म्हणाली, महाराज आमचं काही नाही, पण माझ्या या मुलाला भूक लागली म्हणून तो रडतो आहे, त्याला काय करू. दुसरी बाई म्हणाली, महाराज मला उपास घडला तर चालेल, पण त्यांना उपास सोसत नाही. त्यांची प्रकृती न बिघडावी म्हणून मी म्हणते, दुसरे काही नाही. तिसरी बाई म्हणाली, महाराज जेवायला बोलावलेली इतकी माणसे तळमळत आहेत. रामाला हे कसे पाहावते कोणास ठाऊक.
प्रत्येकीचे म्हणणे श्री महाराज ऐकून घेत होते आणि अगदी स्वस्थ बसून राहिले होते. शेवटी 6 वर्षांचा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या कमरेला विळखा घालून रडत म्हणाला, महाराज मला भूक लागली, भात द्या. श्री महाराज त्याला म्हणाले, जा रामाला सांग की मला भात दे. इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली. एक मनुष्य श्री महाराजांची चौकशी करीत आला. त्यांचे दर्शन घेऊन तो त्यांना म्हणाला, महाराज मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला 200 माणसांचा नैवेद्य करीन. माझी बायको बाळंत होऊन 1 महिना झाला. मुलगा झाल्याच्या आनंदात मी नवस फेडायचे विसरून गेलो होतो. काल रात्री माझ्या बायकोने मला आठवण करून दिली. सकाळपासून तयारी करता करता वेळ लागला म्हणून इथे यायला इतका उशीर लागला. भाजी वगैरे निवडून तयार करून आणली आहे. तेवढा नैवेद्य आज करायला सांगा. जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणत श्री महाराज उठले आणि त्यांनी श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला. लगेच गाडीमधून सामान काढले, चूल पेटवली. सुंदर स्वयंपाक तयार होऊन रामाला नैवेद्य झाला आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मंडळींची जेवणे झाली. गाडी घेऊन येणाऱ्या माणसाला प्रसाद देऊन निरोप दिल्यावर श्री महाराजांनी मंडळींना बोलाविले आणि सांगितले, आपण थोडा धीर धरून राहावे. परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून असावे. तिथे लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आकडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. काका हा प्रकार तुम्ही पाहिलात ना. मला काळजी लागण्याचा योग नाही असे दिसते. माझ्या नशिबी काळजीही नाही म्हणून तिचा नाद सोडावा हे बरे. तर कोणत्याही गोष्टीची आपण काळजी करू नये ही शिकवण असलेल्या सर्व साधकांना देण्यासाठी महाराजांनी एवढा मोठा संवाद साधकांशी साधला की त्यांना कोणत्या प्रकारची काळजी आहे हे प्रश्न विचारले. एकेकाने आपल्या आपल्या मनातले सर्व विचार मांडले आणि सर्व ऐकल्यानंतर महाराजांनी सांगितलं की तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची काळजी आहे त्या सर्व गोष्टी त्याच गोष्टी माझ्याही जीवनात आहेत. म्हणजे माझं जीवन तुमच्यापेक्षा वेगळं नाही आहे, परंतु तरी मला काळजी लागत नाही आहे. तर मग कुठला तरी अजून एखादा कारण सुटलं असेल तर ते कारण कोणतं असावं हे पहा बघू. तर तितक्यात जे कोठी सांभाळणारे होते काका त्यांनी सांगितलं की आपली अब्रू जाईल ह्याची सुद्धा मनुष्याला खूप मोठी काळजी असते. तर महाराज म्हणतायत, मग आता ते सुचवत आहेत की तुम्ही एवढं अन्नदान करता आणि कोठीमध्ये आता तिखट आणि मीठ ह्याच्याशिवाय दुसरं धान्य नाही आहे. तर तुम्ही असा संकल्प केला की अन्नदान होणार आहे आणि बाहेरून काही न मागून आणता, कोणालाही काही मागायचं नाही आणि उद्या जेवणासाठी आपण आमंत्रणं देऊ आणि बाहेरून काही आणायचं नाही आणि माणसं येतील आणि इथे जेवणच नाही तर ही अब्रू जाण्याची वेळ येईल तेव्हा तरी निदान काळजी लागेल. ते त्या विचाराने तरी लागेल असं त्या काकांना वाटलं होतं. त्यानुसार महाराजही तयार होतात की ठीक आहे, गावामध्ये सर्वांना सांगा की उद्या 100 जोडपी जेवायला बोलवली आहेत. तर हा निरोप सर्वत्र पसरतो. त्यानुसार सर्व मंडळी मंदिरामध्ये जमतायत आणि 10 वाजल्यापासून महाराज भजनाला आणि प्रवचनाला सुरुवात करत आहेत. 2 वाजले तरी सुद्धा काहीही, कारण काहीच नाही आहे बनवायला जेवण, तर प्रसाद बनवायला काहीच नाही आहे. त्यामुळे महाराज आपल्या सर्व साधकांच्या समवेत भजन कीर्तन ह्यामध्येच रमून गेले होते आणि एकेकाला भूक लागू लागली. आणि तितक्यात लहान मूल जेव्हा म्हणतंय की महाराज मला भूक लागली, थोडा भात द्या, तेव्हा महाराज त्याला सांगतात की बाबा तू रामाला माग, तो तुला देईल. आणि तितक्यात एक बैलगाडी येते की ज्यामध्ये 200 माणसांचा प्रसाद घेऊन ती येते आणि ती महाराजांनी सांगितलं होतं की 100 जोडपी, म्हणजे महाराजांनी सांगितलं होतं की 100 जोडपी म्हणजे 200 माणसं झाले की तेवढी महाराजांचे जे शब्द होते त्याच पद्धतीने ते 200 माणसांचा प्रसाद घेऊन शिदा घेऊन ते आले होते आणि नंतर तो प्रसाद तिथं तयार केला. आणि बरोबर जेव्हा काळजीच्या संदर्भात प्रसंग चालू होता त्याच वेळेला इथे ह्या जो प्रसाद घेऊन आलेला होता त्याच्या पत्नीला संध्याकाळी रात्री आठवतंय की आपण जो महाराजांना दिलेला शब्द होता की आपल्याला मुलगा झाल्यानंतर 200 लोकांना आपण प्रसाद
देऊ, तर तो आपण पाळला नाही आहे. तर त्यामुळे ते तातडीने तेवढ्या 200 लोकांचा चिदा घेऊन आले होते. आणि अशा रीतीने रामरायावरती म्हणजे भगवंतावरती आपण आपला सर्व भार, आपण आपला थोडा जरी भार स्वच्छ मनाने सोपवला, तर आपलं मन जर स्वच्छ असेल तर आपणाला भगवंत सर्व पुरवतो, आणि त्यामुळे काळजी करण्याचं कारण राहत नाही. आणि हे या प्रसंगातून महाराजांनी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. तर अशा रीतीने प्रत्येक शिकवण महाराजांनी ही केवळ उपदेश म्हणून दिली नाही आहे, तर ती प्रत्यक्षात त्यांनी स्वतः तसं आचरण करून शिकवलेलं आहे. आणि ते तसं वेळी शिकवलेलं असल्यामुळे आणि त्याचं टिप्पणी सर्व बाबांनी केली असल्यामुळे आजही ते प्रसंग आजच्या साधकांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहेत. आता पुढे सांगतायत की विप्रसभा. श्री महाराज श्री रामनामाचे महत्त्व रात्रंदिवस सांगत असत. ही गोष्ट जरी खरी तरी वैदिक कर्म मार्गाला त्यांनी पुष्कळ महत्त्व दिले, हे पण तितकेच खरे आहे. स्वतः ते नित्य स्नानसंध्या करीत आणि आपल्या जवळच्या लोकांना ती करण्यास सांगत. गायत्री मंत्राबद्दल त्यांना फार आदर असून त्यांनी गोंदवल्यास 2 गायत्री पुरश्चरणे करविली. वैदिक अनुष्ठाने तर त्यांनी पुष्कळच करविली. दुसरे गायत्री पुरश्चरण ज्यावेळी झाले त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्र येथून विद्वान वैदिक विप्र गोळा झाले होते. त्यातले काही जण श्री महाराजांची रामनामावर असणारी श्रद्धा पाहून नाराज झाले. संधी साधून एके दिवशी ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपला बाकीचा आचार आणि व्यवहार उत्तम आहे, परंतु वेदाच्या आज्ञेप्रमाणे गायत्री सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता, हे अगदी वेदबाह्य आहे. असे सांगण्याने आपण त्यांची वेदश्रद्धा भ्रष्ट करीत आहोत असे आम्हाला वाटते. श्री महाराज म्हणाले, आपण विप्र म्हणजे बहुतेक हे वैदिक ब्राह्मण असावेत की जे वेदांचं अध्ययन करतात आणि वेदांची साधना वेदांनुसार आचरण करतात. तर श्री महाराज म्हणाले, तुम्ही आपले मन इतक्या स्पष्टपणे मला सांगितले याबद्दल मी तुमचे कौतुक करतो. एकदा तुम्ही सर्वजण एके ठिकाणी जमा, मी तेथे येतो, तेथे आपण या गोष्टींचा निकाल लावू. आता ह्या वैदिक पंडितांना, ब्राह्मणांना असं वाटलं, ते काय सांगतायत महाराजांना की महाराज, आपला बाकीचा आचार आणि व्यवहार उत्तम आहे, परंतु वेदांच्या आज्ञेप्रमाणे गायत्री सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील राम नाम घ्यायला सांगता, हे अगदी वेदबाह्य आहे. असे सांगण्याने आपण त्यांची वेदश्रद्धा भ्रष्ट करीत आहात असे आम्हाला वाटते. श्री महाराज म्हणाले, तुम्ही आपले मत इतक्या स्पष्टपणे मला सांगितले याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. एकदा तुम्ही सर्वजण एके ठिकाणी जमा, मी तेथे येतो, तेथे आपण या गोष्टींचा निकाल लावू. ठरल्याप्रमाणे श्रावणवद्य एकादशीला श्री राम मंदिरामध्ये मोठा दरबार भरला. मंदिर अगदी गच्च भरून गेले. श्री महाराजांनी नवी कफनी घातली होती, कपाळावर मोठे केशरी गंध लावले असून हातात कुबडी घेतली होती. श्री महाराजांनी प्रथम रामरायाला नमस्कार केला आणि नंतर सर्व ब्रह्मवृद्धाला केला. आसनावर येऊन बसल्यावर ते विप्रांना उद्देशून म्हणाले, तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी, भाग्यवान आणि पूज्य आहात. इतकी वर्षे वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली, हे तुमचे फार मोठे उपकार आहेत. तुमची योग्यता खरोखर मोठी आहे. त्याच्या उलट माझी स्थिती आहे. मी या माणदेशात राहणारा एक अज्ञ मनुष्य आहे. मला वेदविद्येचा गंध नाही, मला ग्रंथांचे ज्ञान नाही. मी रामरायाचा एक दीनदास आहे. त्याच्या नामावर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे आपण प्रेमाने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानिली आहे, हे बरोबरच आहे, कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आहे. गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरे वैराग्य आणि चांगले पावित्र्य असावे लागते. पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर अशा अरण्यामध्ये आश्रम बांधून राहत असत. कंद, मुळे हाच त्यांचा आहार असे. इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्य आचार असे. सत्य हेच त्यांच्या वाणीचे भूषण असे. काम, क्रोध आणि लोभ जिंकलेले
विरागी ऋषी हे गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसे होती. श्री महाराज एवढे बोलत आहेत. तोच मध्येच एक विप्र म्हणाला, पण त्या श्रेष्ठ ऋषींचेच आम्ही वंशज आहोत, ही गोष्ट आपण विसरू नका. यावर श्री महाराजांनी उत्तर दिले, खरे आहे तुमचे म्हणणे, अगदी खरे आहे. परंतु ज्या प्रकारचे जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ काय शिल्लक उरले आहे याचा विचार करा. ऋषींचे राहणे, खाणे, पिणे, इंद्रिय संयम, सत्यनिष्ठा यांपैकी आपल्यापाशी काहीच शिल्लक उरले नाही. त्या काळी ऋषींनी पर्जन्य सूक्त म्हटले असताना पाऊस पडत असे आणि तेच सूक्त आज म्हटले असताना साधा वारा देखील सुटत नाही. ऋषींच्या अंगी तपश्चर्येचे सामर्थ्य होते, म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती. सध्या काल फार निराळा आला आहे. जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा बदलली आहे. मालकीने विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत. त्यांना जगातल्या वैभवाची इच्छा उत्पन्न झाली आहे. त्यांच्या आहाराविहारामध्ये फार बदल होऊन वैदिक कर्मे केवळ नाममात्र शिल्लक राहिली आहेत. ते वेदपठन करतात खरे, पण त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो. इतक्यात दुसरे एक भटजी मध्येच बोलले, हे असे आहे म्हणून सर्व वैदिक कर्मे नाहीशी करावी की काय? आपल्यासारख्यांच्या शिकवणीचा असा विपरीत परिणाम होतो हे स्पष्ट दिसून येते. आपल्या शिष्यांच्या पैकी किती जण रोज संध्या करतात ते कृपा करून सांगा. यावर श्री महाराज अगदी नम्रतेने म्हणाले, असा प्रश्न आपण मला विचारू नये, कारण तो आपल्यावरच उलटायचा संभव आहे. संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखवता येतील तसे रोज स्नानसंध्या न करणारे, एकादशी न करणारे, कांदा लसूण खाणारे, धूम्रपान करणारे, परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे, अहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्रही दाखविता येणार नाहीत काय? माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात घ्यावा अशी माझी विनंती आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिली नाही आणि वैदिक कर्मे यथासांग घडणे कठीण होऊन बसले आहे. अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. शास्त्रामध्ये असे सांगून ठेविले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने व द्वापरयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे नाम घेतले असता मनुष्याला भगवंताचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते. श्री महाराजांनी संतांचे नाव काढल्याबरोबर सर्व विप्र कोलाहल करू लागले. श्री महाराज गप्प बसले. इतक्यात कोल्हापूरचे उमरजकर शास्त्री उभे राहिले आणि म्हणाले, आम्ही संतांना मानित नाही. आपण जे विधान केले त्याला श्रुती प्रमाण दाखवा, नाहीतर आपले शब्द मागे घ्या. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. त्या धर्माचार्यांच्या विधानांना वेद किंवा उपनिषदे यांचा आधार नाही, त्यांच्या फजितीला पारावार नाही. ही हिंदू धर्माची पुरातन परंपरा आहे. वेदविरुद्ध किंवा वेदबाह्य सिद्धांत प्रतिपादन करणारा मनुष्य पाखंडी समजला जाऊन कोणीही चांगला धर्मप्रेमी हिंदू त्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही. श्री महाराज आता काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्व लोक उत्सुक झाले होते. तेव्हा अगदी शांतपणे आणि सर्वज्ञपणाच्या आत्मविश्वासाने श्री महाराज बोलले, मला आपण महत्त्व देऊच नका, पण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते संत वेदबाह्य बोलतील हे कधी शक्यच नाही. वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप तद्रूपत्वाने संत जाणतात. नामाविषयी श्रुतीप्रमाणच पाहिजे असेल तर अथर्वण वेदांतर्गत कलिसंतर्पणोपनिषद पहावे असे बोलून रामशास्त्री गिजरे यांना श्री महाराजांनी या उपनिषदाची पोथी आणावयास सांगितले. पोथी आणल्यावर त्यांना वाचण्यास सांगता त्यांनी पुढील मंत्र वाचून दाखविले. सर्व श्रुती रहस्य गोप्यम
तत शृणु येन कली संसारं तरिष्यसि भगवदादि पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेन निर्धूत कलिः भवति नातः परतरोपायः सर्ववेदेषु दृश्यते नास्य विधिः सर्वदा शुचिः अशुचिः वा पठन् कोऽपि सायुज्यतामेति यदा सार्थ त्रिकोटिर्जपति तदापुतो भवति सद्यो मुच्यते. श्री महाराज पुन्हा म्हणाले, वेद हे भगवंताचे वर्णन करतात. नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिही ओम असते, ते नामच आहे. जसे वेद हे अनादि तसे नाम हेही अनादि. जसे वेद हे अपौरुषेय तसे नाम हेही अपौरुषेय. जसे वेद हे अनंत तसे नाम हेही अनंत. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत. भगवंताच्या नामाला ती नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. नाम हे आगंतुक नाही. आदी नारायणाने वेद सांगायच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती अशी आहे की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. श्री महाराज भाषण करीत असताना एकीकडे त्यांची लीनता आणि दुसरीकडे त्यांचा नामाबद्दलचा आत्मविश्वास, एकीकडे बोलण्याचा साधेपणा आणि आपलेपणा, तर दुसरीकडे स्वानुभवाचे तेज आणि भगवंताच्या निष्ठेचा निश्चितपणा, एकीकडे वादाची कुशलता व दुसरीकडे परंपरेबद्दल आदर, या गोष्टी पाहून सर्व सभा त्यांच्या बाजूला वळली. तेथे जमलेल्या पुष्कळ विप्रांनी त्यांच्यापासून नाम घेतले. श्री महाराज वैदिक परंपरा टिकविण्यासाठी विशेष काळजी घेत असत. गुरुवारी व शनिवारी सर्व देवांच्यावर रुद्र पवमानयुक्त अभिषेक करावयाची व्यवस्था त्यांनी केली. वैदिकांना तसेच हरदासांना ते फार मान देत. वैदिकांनी कंठस्थ करून वेद रक्षण केले म्हणूनच आज ते आपल्याला मिळाले असे ते नेहमी म्हणत. गोंदवल्यास, काशीस व पंढरपुरास त्यांनी वेदघोष करून वेद म्हणणाऱ्या विप्रांना पुष्कळ दक्षिणा देऊन तृप्त केले. परंपरेला मुळांतून उपटून टाकण्यापेक्षा तिच्यामध्ये योग्य ती सुधारणा घडवून आणणे हे खऱ्या सुधारकाचे कार्य होय. संतांनी हे कार्य केले म्हणून त्यांनी वेदांचा अपमान न करता प्रस्तुत कालाला योग्य असा फरक जीवनात घडवून आणला असे श्री महाराज सांगत असत. तर खूप मोठा मुद्दा इथं महाराजांनी व्यक्त केलेला आहे ह्या सभेमध्ये. तर वेदांनी सांगितलेली जी कर्म आहेत ती त्या कर्मांच्या प्रती आणि वेदांच्या आदेशाप्रती, ज्ञानाप्रती आपल्या सर्वच संतांना आदर आहे आणि सर्व संतांनी त्या वेद प्रतिपाद्या, माऊलीची पण पहिली ओवी म्हणूनच आपण रोज म्हणतो की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्यामुळे आपल्या सर्व संतांनी जे आपले सर्व संत आहेत त्यांनी वेदांना सोडून कुठलाही उपदेश केलेला नाही. केवळ प्रत्येक संतांनी आपापल्या भाषेत त्यांचं लिखाण केलेलं आहे. कबीरांनी दोहे रचले, माऊलींनी ओव्या रचल्या, रामदास स्वामींनी मनाचे श्लोक, दासबोध रचले, तुकारामांनी अभंग रचले. तर हे प्रत्येकाचं आपापल्या भाषेत केल्यामुळे, संस्कृतमध्ये नसल्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं, अनेक पंडितांना, वैदिक पंडितांना, ब्राह्मणांना सुद्धा असं वाटू शकतं की आपले भाषात लिहिल्यामुळे, त्यामुळे संस्कृतमध्ये नसल्यामुळे त्याचं महत्त्व कमी वाटू शकतं. परंतु आपल्या सर्वच संतांनी वेदांचंच आचरण केलेलं आहे आणि कारण त्याशिवाय दुसरं ज्ञान आहे नाही आहे. तर त्यामुळे आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी जी परंपरा वेदांच्या मार्फत ऋषीमुनींनी जी व्यक्त केली होती तीच आपल्या संतांनी आचरण केली आणि तीच त्यांच्या ग्रंथातून आहे. आणि त्यामुळे इथं वैदिक कर्म आणि नाम ह्या दोघांचा समन्वय आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. हे महाराजांनी सर्वांना पटवून दिलं आणि सर्व त्यामधले पंडित शरण गेलेत आणि त्यांनी
नामानुग्रह महाराजांकडून घेतलेला आहे. ह्या विषयी आपण उद्या पुन्हा परत चिंतन करू. इथे आपण आता थांबूयात आणि महाराजांचं नाम आपण ऐकूयात. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.